गावदेवी माते की नाही आपण आयफोन असं तरी भावीन गेल्यावर आतमध्ये भेटणार नाही मोबाईल. मोठे वर्ष डेंजर पोरी नसतं इथं. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आमची गावदेवीची जत्रा. तर आपण इथं बघू शकता सगळे झाडझोड लावलेली आहे. आपण इथं बघू शकता सकाळच 7 वाजल्यापासून उठल्यापासून राजाराम सगळे घराची साफसूफ करतं. अंगणं बिगणं बारून काढले आणि आता तिथं आग लावले सगळा कचरा जमा करून. आमचं अंगण तर बारलेलं आहे आणि तिथं पण कोणतरी झाडतं. तर आपण आता जाऊया गावदेवी मंदिरात. आपण आता चाललेलो मंदिरात. आता बघू शकता माझ्या पाकिटात किती पैसे आहेत. आज जत्रा आहे आणि माझ्या पाकिटात फक्त 300 रुपये आहेत. पैसेच नाही माझ्याजवळ. बिचारा गरीबासारखं चालले जत्रा आमचीच असून सुद्धा. आपण आता पाया पडायला पोचल्या गावदेवी मंदिरात. ते इथं बघता बायांची भांडणं चालून जागेवाल्या पालनवाल्या आले नाही. तर आपण जाऊया आता पाया पडायला. आता आपण जाता पाया पडायला. तर आपलं अजून इथं सजावट चालू आहे. लावलंय तर बघता भांडणं जत्रवाल्यांची. आपण बघता इथं सगळे इथं बॅनर दिसतील तुम्हाला. इथे बॅनर जास्त आहेत आणि पालनं कमी आहे. अजून जत्रा भरली पण नाही यावर्षी. आज आपण जाता आता आईसांचे बंगले. इथं गौरी भांडणं चालले यांचे कौशल. बाबू बघता इथं आपण. आता चांगलं करून आलं. आपण बघता इथं की सगळ्या इथं बॅनर लावले आणि तिथं बायांची जागेवाल्या भांडणं चालल्या. हौशी जागेवाल्या. तर आपण इथं सगळ्या इथं बघता अख्ख्या रस्त्याला बॅनरच लागले. फक्त तर गेल्या वर्षी पालखीला ऑर्केस्ट्रा होतं. यावर्षी आहे का नाही आपण बघता इथं. तर वाटतं यावर्षी पण ऑर्केस्ट्रा आहे. आपण बघूया आता संध्याकाळी. अख्खे आता आपण घरी येऊन आता चाललेलो आहे तारपोला पाडायला. आम्ही सुमित भाऊ, मी आणि पारस आहे. कारण की सुमित भाऊला तारपोला पाडून पाहिजे म्हणून आपण चालले आहोत. अरे तारपोला पाडू. एक गोलाने भेटला तो भेटल. घे टेन्शन घेऊ नको. आहे बारीक तारपोल्यामधले कवा उचल निघतात. बारीक नाही मोठ्यातलं दिले. मी सकाळचे जाऊन पैसा आले दिसत द्या काढू का. हा अजून पाडून झालेले आहेत आणि यावी फोडून खायला लागले. नाही तर न पारच आपले तारफुलं जमा करता. आणि इथं बघू शकता तुम्ही माझ्या या टायमाला बी हाताला पक्का खर्चटले. अरे असंच नॉर्मल खर्चटले. या टायमाला जरा कमी खर्चटले. आता आमचं तारगोलं न्यायचं वांदं झालेलं आहे. आता आम्हाला 2 वेळेला फेऱ्या मारायला लागतील. तारगोलं ठेवून यायला लागेल परत. पोलं पाडून पक्का मागलेलं होतं. आता चाललेलो आहे पोहायसाठी विहिरीवर. तर आता आपण विहिरीवर पोचू. जाम मागलेलो आहे मी. माझं हात तर बघू शकता तुम्ही. जाम कलकाटलं आहे मी. पारस गेले टावेल आणायला. पारस येते टावेल घेऊन आपण जाऊया सुमित भाऊ सोबत आता पोहायला. पोहायला चालू झाले आणि पारस इथे कपडे घालतं.
मोबाईल फेकता, मोबाईल कॅच करतं का? मोबाईल टाकता. गिअर लागला मी मोबाईल टाकेन. त्याला कावलं बघ असं उरलं. कावलं नाही उरलं तर टाक. ए मी काहीच नाही केला. अरे ती वर्षा अवंश उडले. उरी मार ना, मार. बारकी बारकी पोरं इथं पवायला शिकलाय. माझ्या सगळं मी पण पावता का. तर इथं पाहून पकडापकडी खेळताना माझ्या डोल झाले लाल दोन्ही पण. आणि इथं खाली चाललं बॅटबॉल खेळायचा कार्यक्रम. तर आपण आता इथून उडी टाकू परत एकदा. मोबाईल पाण्यात घेऊन जाऊ शकत नाही आपण. आयफोन असं तरी बावीन गेल्यावर आतमध्ये भेटणार नाही मोबाईल. पाहून झालेलं आहे. आता आपण घरी चाललेलो आहे शनी जागेला पुढं. आम्ही बी घरी जातो आता. पाहून झालेलं आपण घरी चाललेलो आहे आता ना. आपण नंतरला पालखीला जाऊ. काहीच आम्हाला वॅनिटीची बॅग आणण्यासाठी डोंबोलीला जायचं आहे. पहिला आम्ही जाऊ पालखी सजवलेली मस्तपैकी बघायला आणि मग आम्ही वॅनिटीची बॅग आणायला जाऊ डोंबोलीला. पालखी गावदेवीची मस्त सजवली. पालखी बिलखी सजवलेली आहे. अजूनपर्यंत देवीचा फोटो ठेवला नाही. 7 वाजता पालखी निघणार आहे. तर आपण 7 वाजेपर्यंत परत येऊया कारण की डोंबोलीला व्हॅनिटीची बॅग आणायला चाललेलो आहे मी. तर घाई असल्यामुळे लवकर जावे कारण की मला ऑर्डर आहे 2-3. आता काय माहिती ऑर्डर पूर्ण होऊ शकतील तर नाही. तर आता आपल्याला लवकरात लवकर डोंबोलीला पोहोचून आणि व्हॅनिटीची बॅग घेऊन यायला लागेल कारण की हेअरस्टाईलची ऑर्डर आहे. आम्ही आता आई संचेतून बॅग घेऊन आलो. दिदी संचेत घरी. ही सुमित भाऊची गाडी घेऊन आले मी इथं. आता आम्ही पोहोचलेलो आहे दिदी संच्या घरी. फारच आहे दिदीला आवाज देऊ बे. संचे एक पिशवी जमा झाली. इथं एक पिशवी जमा झाली. आता आपण जाऊया घरी डायरेक्ट आणि तिथं जाऊन ब्लॉक काढूया. तिथं आपली पालखी निघलेली आपण बघता इथं गावदेवीची. गावदेवी माते की मंडळी जमा झाली आपली. हॅलो गाईस. फोटो काढायसाठी लाईन जमा झाली. मी आता नीलमदेवीला घ्यायला आलो आणि मग पूजेला घ्यायला जायचं आहे. तर दिदी गंडवते काय माहीत कधीपासून सांगते मी आले इथं 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 तर अजून पण दिसत नाही इथं कुठे आहे काय माहीत. दिदी आलेली इथं स्टाईल मारत मारत. आता आपण जाऊया घेऊन. झाल्या कोण कोण? मामा आणि मी मामा. चला आपण जाऊया जत्रेत. काहीच मी चष्मा लावलेला आहे कारण की गुलाल नाही जावा माझ्या डोळ्यामध्ये. तर आता आपण जाऊया पालखीत नाचायला बाबू सोबत. बाबू नाचशील ना? हो बोलो. हां जत्रेत पोहोचलेलो इथं बघता हो. जत्रा भरली आपली. बघलेला इथं ऑर्केस्ट्रा लागलेला आहे.
गौशाला आलेली पोरा ये धक्का देऊन गेलो. मयूर पाटील बाबू एन्जॉय करतोय ना तू हो ना दम गाडी आली बघ कुठे जाय भेटलेली इथं आणि कोमलजी भेटले आपल्या चौकाम बघतोय याला कोणी घेतं का चला आपण जाऊया डायरेक्ट मम्मीला गौशाला तिथे पोहोचल्या होता ओय बाबू तर याची मम्मी आपल्याला जवळ याला सोडून गेलेली आता आम्ही मम्मी गौशाला झाले याची आपण जाऊया आता या मम्मी जवळ टाकून गेलेली आहे
तुम्हाला सोडतच नाही तर नाचायचं वाटतं माझ्यासोबत परत. त्याची मम्मी सोबत बी जात नाही तो. आज पहिल्यांदा मला एवढा भाव द्यायला लागले, नाही तर मला रोज मारतोय हो. जा मम्मी जवळ जा. ते बघ मम्मी जवळ जात नाही. पूजाला घेऊन चाललेलो तिचं पाकिट खाली करायला, सामान घेण्यासाठी. एकदम खातोऱ्यासारखा दिसता होता. तर बघायला आलं तर माझा भाचाच आता माझ्या मागं मागं निघलेला आहे. त्याला आपण बघायला झालं पटकन घ्यायला, कारण की तो लढतच निघले. शकता बाबू खूप राग आले बिचारायला. मी गेलतो टाकून तर. जायचंय तुला? बाबा लगेच उठला. शर्ट आलेलं आहे. परत 50 तोला घालून आली का? अय मम्मी कुठे आहे?
शरद दादा पुढे सुरू शरद दादा तो जाम झालेला आहे. आता पालखीन जाऊ आपण. चल जत्रा ऑन फायर. साडेबारा वाजलेले अजूनपर्यंत पालखी आतमध्ये गेलेली नाही. आपण आल्यापासून बाबू आपल्या जवळच आहे. इथं 1 वाजता तरी अजूनपर्यंत आपल्या जवळच बाबू आहे आणि झोपत पण नाही. त्याला झोपवायचा प्रयत्न केला तरी आलं. तिथं जाता तिथं माझ्यासोबत न्यायला लागतं. तर हात दुखायला लागले माझा आता. फायनली आपला बाबू इथं झोपलेलं आहे. माझं काम कम्प्लीट झालेलं आहे बाबूला झोपवायचं. तरी या पोळ्याने म्हणावं काय द्यायला.
इथं आपलं पालखीचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. बायांचं मानपान वगैरे देऊन झालेलं आहे आणि तुम्ही बघितले असेल आमची इकडची पालखीची परंपरा वगैरे. तर आता आपण जाऊया दिदीसनं घेऊन घरी. तर मी माझ्या इथं आपला पालखी समारंभ संपलेला आहे. जत्रा वित्र आमची इथली परंपरा वगैरे बघितली असेल. इथं वाजलेले आहेत आता 2:30 आणि आता आम्ही जाऊ घरी. गाईस, तुम्हाला आमचं कसा वाटला पालखी समारंभ, आमची जत्रा वगैरे कशी वाटली. तर आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहे की कापी आमची जत्रेतली. तर सकाळी लवकर उठायला लागेल त्यासाठी पण. तर आता 2-2:30 झोपू आम्ही, 3 वाजतील म्हणजे आंघोळ बिंगोल करून. तर मी माझ्या ब्लॉगचा आता इथे एंड करतो. सो बाय बाय अँड गुड नाईट आणि कमेंट करायला विसरू नका.